डॉक्टर आलो आलो थांब. गुड मॉर्निंग डॉक्टर. कसली गुड मॉर्निंग? सकाळ सकाळ झोपमोड केलीस माझी. तर जसं काय माझ्यामुळे झोपमोड झाली तुमची. तुम्हाला काही वाईट स्वप्न पडलं असेल ना म्हणून जागली असेल. खरं सांगा. तुला कसं माहित? मला कसं माहिती म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय. अहो किती घाम आलाय तुम्हाला. और तुम्हारी आंखों में डर भी दिख रहा है. तू का आलीस इकडे? तुम्ही जाऊन आले का अपर्णाताईच्या घरी? ते ऑपरेशनचं पैसे दिलं का परत? तू कोण आहेस? बॉस आहेस माझी? तुला सगळं सांगायला? निघेतून. बॉस नाही पार्टनर आहे तुमची. आणि ते बी पैसे ना माझ्यामुळे मिळालं होतं. त्यात बी शिक्षा म्हणून माझा हिस्सा परत घेतला. मग काय करायचं होतं मी? हा तुला माफ करत बसलो असतो तर भिकेला लागलो असतो. तुरुंगात सडत बसावं लागलं असतं मला. ऐसा कुछ भी नहीं होगा. एवढी लहान वाटली का डॉक्टर मी तुम्हाला? टोन एवढी लहान नाही मी. सगळं समजतं मला. बरं मग काय तुम्ही नाही दिलेत ना तिला पैसे परत? नसतीलच दिले. तुम्हाला जर पैसेच द्यायचं नव्हतं तर अपर्णाताईच्या घरी कशाला गेला होता? सांगा की डॉक्टर. डिंपल तू जा. मला तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला वेळ नाहीये. जा आवरू दे मला. दवाखान्यात बोलेन. काहीतरी गडबड नक्कीच आहे. डॉक्टर माझ्यापासून काहीतरी लपवतात. पण काय? अरे जा ना. आई अगं किती वेळ झोपणार आहेस आज? माझं लग्न काय ठरलं तू एकदम निवांतच झालीस. चल उठ आता. पण खरं सांगू तुला असं शांत झोपलेलं बघून खूप बरं वाटतंय. नाहीतर रोज सकाळी खोकल्याच्या उबळीनं जाग यायची तुला. पण आज बघ, आज तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय तुझं सगळं टेन्शन निघून गेलंय. मला ना खरंच वाटत नाहीये तू डॉक्टरांची लग्नाला परवानगी दिलीयस. आई मी किती आनंदात तुला नाही सांगू शकत. डॉक्टर आपल्या आयुष्यात आल्याने आता सगळं छान चांगलं होणार आहे. त्यांचे उपकार कसे मानावेत काहीच कळत नाहीये. तुला पण लवकरच बरं करतात की नाही बघच तू. असो मी पण काय बोलत बसली. अंघोळीचं पाणी गरम केलंय, अंघोळ करून घे. तोपर्यंत मी नाश्ता बनवते तुझ्यासाठी. आई उठ आता चल. आई तुझं अंग थंड का लागतंय? आई उठ ना. बोलत का नाहीयेस? आई बोल ना माझ्याशी. उठ ना. काय होतंय तुला? आई डॉक्टरांचा फोन पण लागत नाही. आई आई उठ ना. काय होतं तुला? तू घाबरू नको आई. थांब मी डॉक्टरांना घेऊन येते. डॉक्टर आई केवढी धाप लागली तुला? तू बस. आई काहीच बोलत नाही. आई उठत पण नाही. तुला पाणी हवंय का? डिंपल डिंपल डॉक्टर डिंपल तुम्ही चला प्लीज. आईचा खंग थंड पडलं. तुम्ही चला लवकर प्लीज डॉक्टर. हो डिंपल हे घे माझं किट घेऊन ये लवकर. जा तुम्ही चला डॉक्टर प्लीज. 2 मिनिट. चल लवकर डिंपल चल. आई आई उठ ना. डॉक्टर आलेत बघ. तुला नक्की बरं करतील.
अपर्णा, डॉक्टर बघा ना आईला काय होतंय. डॉक्टर काय झालंय आईला? ती बरी होईल ना? डॉक्टर तिला सांगा ना उठायला. डॉक्टर बोला ना काहीतरी. काय होतंय आईला? अपर्णा, आई कधीच नाही उठणार अगं. आई सोडून गेली आपल्याला. नाही. आई, असं कसं होऊ शकतं? नाही आई, तू बरी होणार आहेस. तुला माझं लग्न बघायचं होतं ना आई. मग ते न बघता तू कशी जाऊ शकतेस? नाही ना जाणार आई. आई बोल ना. आई बघ ना माझ्याकडे. आई उठ ना. डॉक्टर सांगा ना आईला उठायला. मी नाही राहू शकत आईशिवाय. डॉक्टर प्लीज. ताई, डिंपल तू तरी सांग ना आईला उठायला. तू समजवलेलं आई ऐकते. तू सांगितलंस डॉक्टरांकडे ट्रीटमेंट करा, तिने ऐकलं. तू बोललीस 5 लाखांची एफडी मोडा, तिने ते पण ऐकलं. मग आता एकदा तिला उठायला सांग ना. डिंपल प्लीज बोल ना. आई उठ ना. डिंपल प्लीज बोल ना. आई उठ ना ग. आई उठ ना. डिंपल सांग ना. डॉक्टर बोला ना तुम्ही तरी. आई उठ ना. आई उठ ना ग. अपर्णा ताई, अपर्णा ताई, अपर्णा ताई. सरे, अगं सरे, अगं सरे, बाई ग सरे, अगं सरे, अगं तुला काय कळलं का? आता तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार आहे? मी काय तुझ्याकडे हलक्या कानाची आहे वय? अगं सरे, अगं पुढे बोल की. एकाच जागेवर तुझी कॅसेट अडकली कवा धरणं. अगं चला त्या. अहो किती दम लागलाय. थांबा पाणी घेऊन येते. नको. अगं सरे, त्यो खालच्या वाड्यातला महादू नाना नाही का? अगं मग त्याचं काय? त्याचं काय नाही, त्यो खपला का आवाज. अगं त्याचं पोरग नाही का थोरलं बाळू? अगं मग त्याचं काय? अगं त्याचं बी नाही काय. तो वारला 5-6 वर्ष झाली त्याला. त्याची बायको. आता त्याच्या बायकोचं काय नसलं ना तर हिथनं उठून चालायला लाग. सांगाच्या नावाने बॉम्ब आणि नुसतंच ह्याचं काय नाही आणि त्याचं काय नाही लावलंय. अगं त्याची बायको वारली. काय म्हणजे अपर्णाची आहे? लय आजारी होती बिचारी. डॉक्टरांकडे येत होती की. मी बोलले होते तिच्याशी, पण एवढ्या लवकर जायला असं वाटलं नाही हो. आता त्या कंपाऊंडर कडे इलाज करत होती म्हणल्यावर दुसरं काय होणार आहे? एकुलती एक पोरगी आहे बिचारीला. ती बी किती गोड. आता तिच्या माघारी अपर्णाचं कसं होणार? देव जाणं. देव बी काय परीक्षा बघते एकेकाची. मी तुला सांगत होतो अपर्णा की आपण वहिनींना पुण्याला घेऊन जाऊ म्हणून, पण नाही. बघितलंस तुझा हट्ट किती महागात पडला ते. मला बघता क्षणीच कळलं होतं
की तो डॉक्टर वहिनींवर योग्य उपचार करणार नाही म्हणून, पण तुझा त्याच्यावर विश्वास ना. अपर्णा, त्यावेळेस जर माझं ऐकलं असतंस तर कदाचित आज वहिनी बॅग भर तुझी. अपर्णा, तू आता माझ्या बरोबर पुण्याला येतेस. यापुढे तू माझ्या बरोबर राहणार आहेस. कुठेही येणार नाहीये काका, मी इथेच राहणार आहे. अपर्णा, तू इथे एकटी राहून काय करणार आहेस? आता तर वहिनीही गेल्यात. ते काही नाही अपर्णा, मी तुझं काही एक ऐकणार नाही. तुझ्या हट्टामुळे मी वहिनींना गमावलंय. आता मी तुझ्या आयुष्याची वाट लागू देणार नाही. चल, बॅग भर. मी तुम्हाला सांगितलंय काका, मी कुठेही येणार नाहीये. मला इथून घेऊन जाऊन माझी प्रॉपर्टी विकून खायचंय ना तुम्हाला. अपर्णा, काय बोलतेस तू हे? अगं, कुठला खूळ भरलाय तुझ्या डोक्यात? अपर्णा, अगं 2 वेळचं व्यवस्थित सुखाने बसून खाऊ एवढं माझ्याकडे आहे. मला नकोय तुझी प्रॉपर्टी. तुझ्या काळजीपोटी करतोय बेटा मी. काही गरज नाहीये माझी काळजी करायची. माझी मी समर्थ आहे. या घरात माझ्या आई वडिलांच्या आठवणी आहेत. हे घर माझं आहे. हे सोडून मी कुठेच जाणार नाहीये. तुम्ही जा निघून पुण्याला, आणि परत नाही गेलात तरी चालेल. अपर्णा, स्वतःच्या हाताने तू पायावर दगड मारून घेतेस. एकट्या मुलीने हे असं राहणं तुला माहितीये का किती त्रासाचं असतं ते? अगं, आजूबाजूची माणसं फायदा घेतील तुझा. काका, उशीर झाला तर गाडी चुकेल तुमची, आणि नंतर लवकर गाडी नाहीये. ठीक आहे, निघतो मी. माझी जबाबदारी पार पडत होता अपर्णा, पण तुझ्या हट्टापुढे मी हात टेकले. आता यापुढे तू मला बोलवलंस तरी मी परत येणार नाही. दादा वहिनी मेले तसा हा काकाही तुझ्यासाठी मेला म्हणून समज. येतो मी. डिंपल, एवढ्या रात्री काय काम आहे? डॉक्टर, मला ना झोपच येत नाहीये. डोळ्यासमोर सारखा अपर्णाताईचा चेहरा दिसतोय. मलाही वाईट वाटतंय तिचं, पण आपण काय करणार ना? तिच्या नशिबातच हे होतं. पण डॉक्टर, डिंपल, मी खरंच खूप थकलोय. मला कोणाच्या चेहऱ्यावरती दुःख बघितले खरंच त्रास होतो. मला आरामाची गरज आहे. तूही जाऊन झोप जा. आता काय? डॉक्टर, मी जेव्हा त्यांच्या घरी गेले होते ना, तेव्हा एवढी बी तब्येत खराब नव्हती त्यांची. मग असं अचानक कसं काय जीव जाऊ शकतो त्यांचा? मला काय माहित. मान्य आहे, माझ्यासारखा डॉक्टर हा देव माणूस असतो, पण म्हणून पेशंटनी गोळ्यांच्या वेळा चुकवायच्या नाहीत. त्यांनी वेळा चुकवल्या असतील म्हणून असं काहीतरी झालं असेल. पण हे सगळं त्यांनी पैसे मागितल्यावरच कसं झालं? तुम्ही त्यांच्या घरी पैसे द्यायला गेला होता ना? तुला काय म्हणायचं नक्की? मला म्हणायचं काय नाहीये, मी फक्त विचारते. जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी गेला होता तेव्हा कशी होती त्यांची तब्येत? खराबच होती. मी त्यांना म्हणालो पण होतो माझ्याकडे ट्रीटमेंट सुरू ठेवा, पण त्यांनी ऐकलं नाही. पेशंट असे हट्ट करतात. पुढे काही कमी जास्त झालं की डॉक्टरला दोष देतात. पण डिंपल, हे बघ, जे झालं ते झालं. त्याच्यावरती विचार करून आता काय फायदा आहे का? अपर्णाची आई परत येणार आहे का? नाही. मग जा बरं, झोप तू, आणि मलाही झोपू दे. डॉक्टर, तिचा पैसा दिला का तुम्ही? डिंपल, ही वेळ आहे का पैशांबद्दल बोलायची? माणसाने इतकंही स्वार्थी असू नये. अरे, त्या अपर्णाच्या घरी झालंय काय? आणि तुला काळजी कशाची? तर पैशाची. डॉक्टर, मला अपर्णाताईची काळजी आहे, इसलिए पूछा मैंने. तिची काळजी घ्यायला मी आहे. तू जा, जाऊन झोप. जातेस ना?
अपर्णाची काळजी आता मलाच घ्यावी लागेल. आमच्या दोघात येणारी तिची आई तर गेली. आता फक्त अपर्णा, मी आणि तिची प्रॉपर्टी. बाटली दे ना टोन्या, बाटली. अरे फुटशील बिडशील. अरे महाग असते ते औषध. अरे नक नक टोन्या, अरे ते औषध नसेल ना रातच्याला ड्युटी होत नाही माझ्याच्यानं, आणि कामावरनं काढून टाकतीला औषध घेतलं नाही म्हणून. दे ना ती बाटली, दे ना. मी नाही, मी जे मागेन ते मला देणार का? तरच मग मी बाटली देतो. नाहीतर बघा फुडली फुडली बघा. सोन्या, ती बाटली कुठं रे घावली तुला? अरे इकडं. नाही, मी नाही देणार. अव तुमचं बी डोकं चालायचं बंद झालंय का काय? तुम्हाला किती तर सांगायचं घरात बाटली आणू नका म्हणून. मी लपून ठेवली होती, त्यानं कुठून हुडकून काढली काय माहिती. दे ना बाटली. आधी मला सांगा, मला दिवाळीला नवीन कापड फटाका घेणार आहे का नाही? का फुडू बाटली? माकडा उतर खाली. तुला कशाला पाहिजे रे नवीन कापड? माझ्या लग्नात घेतली होती ना, तीच घालायची आता. समजलं का? ती एकदा घातली आणि जुनी झाली ती कापड, आणि अशी बिन नासकून देत ती कापड तुझ्या लग्नात घातली आणि तुझं लगीनच मोडलं. पप्पा, तुम्ही मला नवीन कापड घेणार आहे का नाही? का फुडू बाटली? बघा बघा फुडी. टोन्या, ती बाटली बाजूला ठेव. अरे ते कडू औषध आहे, बाटली फुटली तर मिळणार नाही ना. मग तर फोडणारच मी. बघा फुटली फुटली बाटली. नग 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 ठीक आहे, घेता येतील तुला फटाक नवीन कापडे. हा, मला सुतळी बॉम्ब पाहिजे. घेता येतील ना. मला मोठी बंदूक बी पाहिजे. घे तू बाबा बाटली दे इकडे. मला बूट आणि गॉगल बी पाहिजे. काय मिळणार नाही तुला? आण ती फोड बाटली. काय मिळणार नाही? अव फुटू द्या, असं बी काय लाखाचं नुकसान होणार नाही. आणि इकडे फोड. काय मिळणार नाही तुला? नाही नाही नाही, पप्पा म्हणले जाता घेतो म्हणून. आता मी नाही फोडणार बाटली. पप्पा घ्या. हा थांबा. हे इकडं. हा ठीक आहे. फटाकडे मिळणार, कापड बूट मिळणार, फटाकडे मिळणार, फटाकडे मिळणार, कापड बूट मिळणार, फटाकडे मिळणार. कशाला हो म्हणून बसायचं? आता त्याच्या कापडासाठी कुठून आणणार आहेत पैसे? डिंपे, डॉक्टरांना विचारलं का पगार कधी देणार आहेत? अजून नाही विचारलं ग. अगं मग कधी विचारणार? दिवाळी तोंडावर आली. डॉक्टर समजून घेतील. आपली परिस्थिती माहितीये त्यांना, आणि पगार लवकर दिला तर लय उपकार होतील म्हणा आमच्यावर. तू बोलतेस का मी बोलू? नाही, तू नको बोलू, मी बोलते. आव तुम्ही बी तुमच्या पगाराचं वाईज लवकर मागून घ्या, म्हणजे तुमच्या आणि डिंपीच्या पगारात वाईज चांगली दिवाळी तर साजरी करता येईल. विचारतो मी, पण पगार नाही दिला तर त्यांनी. मी जातो झोपायला. बाटली द्या इकडं. जावा. डॉक्टर, मला माझा हिस्सा पाहिजे. कसला हिस्सा? कसला हिस्सा म्हणजे अपर्णा ताईच्या आईच्या पैशातला, जो तुम्ही माझ्याकडनं रिटर्न घेतला होता. अच्छा, ते पैसे. अगं ते पैसे तर अपर्णाच्या आईला मी कधी नाही दिले, मला माहिती. आणि तुम्ही एवढे बी दिलदार नाही जे हाती आलेले पैसे लगेच द्या. त्यामुळे मला माझा हिस्सा पाहिजे. नाही मिळणार. असं कसं नाही मिळणार? मी काम केलंय तुमचं, त्यामुळे मला पैसे पाहिजे. हो, पण तुझ्यामुळेच फिसकटले सगळं. माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे फिसकटले. तुम्हाला कोणी अपर्णा ताईच्या घरी जायला सांगितलं होतं? ते काय बी नाही. मला माझं पैसे पाहिजे म्हणजे पाहिजेत. हे आवाज कमी. माझ्याशी कुणीही मोठ्या आवाजात बोललेलं मला आवडत नाही. बोलणार मी काय घाबरते का तुम्हाला? मला माझं पैसे पाहिजेत. एक तर सगळं पैसे तुम्हीच खाता. हे पैसे मी तुम्हाला